of mass m in the state A goes to another state B. Thus, by three paths, Q1, Q2, Q3 denoted by heat absorbed by gas. Positive. Path 1, 2 and 3. बरोबर. Then आता मला सांगा, as ideal gas of mass m, as Q represent what? Heat absorb. बरोबर आहे. मग as heat absorb, okay, म्हणजे डेल्टा Q is डेल्टा U प्लस डेल्टा किंवा वर्क फक्त W. बरोबर आहे. ही डायग्राम कुठली आहे? पीव्ही डायग्राम आहे ना. आता आपल्याला डिसाइड करायचंय काय, ह्यातलं एक रिलेशन, म्हणजे यामध्ये रिलेशन बिटवीन Q1, Q2 आणि Q3 दिलंय. मग सांगा, डेल्टा Q इज इट डिपेंड्स अपॉन वर्क? वर्कवर डिपेंड आहे. त्यातलीच एनर्जी वर्कसाठी यूज करतात ना. बरोबर आहे की नाही पाटील? त्यातलीच एनर्जी फॉर डुईंग वर्क यूज केली जाते, जी हीट ऍब्सॉर्ब केली जाते. मग वर्क आपण फाइंड करू शकतोय ह्या ग्राफवरनं. वर्क म्हणजे काय असतं? एरिया अंडर कर्व. बरोबर आहे काय? इज इट राईट? एरिया अंडर कर्व असतं ना. मग कुठला एरिया जास्त असणार असं आपण एरिया फाइंड करणार. एरिया अंडर कर्व. मग कुठला एरिया जास्त येईल सांगा. फार सोपा आहे. जर 1 चा एरिया जास्त असेल, काय 2 चा असेल, काय 3 जास्त असेल. बरोबर आहे ना. मग एरिया ऑफ path A3 is greater than A2, obviously greater than A1. आणि Q पाथ फंक्शन आहे ना. यात ऑप्शन नाही आहे Q1 इक्वल Q2 इक्वल Q3 नाही आहे. Q सेम नसतंय, Q डिफरंट असतंय. म्हणजे वर्क काय असणार कोणाचं जास्त? as work of 3 more than 2 more than 1. त्यामुळे Q also 3 more, थीटा नव्हे, as Q also 3 च जास्त असणार कंपेअर टू 2 कंपेअर टू 1. इज इट क्लिअर? त्यामध्ये काही डाऊट आहे? हा प्रॉब्लेम का आला? गो फॉर 4.782. 4.7 चा 82 बघा. पुढचा प्रॉब्लेम. ह्या प्रॉब्लेम में कोणाला डाऊट आहे काय? इज इट क्लिअर ऑल दी न्यूमेरिकल? इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? हे समजलं काय? घेता सगळ्यांनी? तू काय केलेली आज? मग मी काय करू शकतो सर? कंटाळा येतोय मुलांना लिहायचं, म्हणून तर काढलंय पर्सेंटाईल वाट लावायला. ज्याला काही येत नाही त्याला जास्त मार्क पडतात. त्या ग्रुपमध्ये सगळेच ढ असल्यावर काय होणार? त्याच ह्याच्यामध्ये कुठल्या ते काय म्हणतात शिफ्ट मध्ये सगळीच ढ आली मुलं. काय देणार नाही ते, काय न पडलेला मार्क पडतात. आज झालंय कोल्हापुरात यावेळी बोर्ड क्वालिफाय 99. शक्य आहे काय? ज्याचा बोर्ड क्वालिफाय होत नाही त्याला 99% मार्क पडलेत. एक तर त्या सॉफ्टवेअरची मिस्टेक आहे. झालं का तुझं बाळ?